दोन ऑफिशियल्स पंच आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत या स्पर्धेसाठी. चल दोन बॅटर या ठिकाणी दाखल झालेले. एका ठिकाणी रवींद्र पाडावे, दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतोय तर सतीश पवार. तर गणेशचा पहिला चेंडू पडण्यात येणार आहे. निश्चितच 3 षटकांचा सामना 4चा आहे. 4 षटकांचा सामना असणार आहे. अकुटबा चेंडू, क्या बात आहे, स्क्वेअर कटचा फटका आणि त्या चेंडू ते पण पाहिलं पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक आणि त्या क्षेत्ररक्षकाने खूप सुरेख पद्धतीने झेल टिपता पहिला हादरा दिला जातोय डांगर संघासाठी. मैदानी क्रिकेट रंगला युवा कमिटी मंडणगड तालुक्यात. खेळ मैदानी क्रिकेट रंगला युवा कमिटी मंडणगड तालुक्यात. मैदानी क्रिकेट रंगला युवा कमिटी मंडणगड तालुक्यात. खेळ मैदानी क्रिकेट रंगला युवा कमिटी मंडणगड तालुक्यात. नवीन फलंदाज संकेत पवार. अकुटबा चेंडू या ठिकाणी फायनली दिशेला फेकून दिला. त्या चेंडूला जमिनीला घरंगत चेंडू निघून जातोय. सीमारेषे पार येतोय दणदणीत चौकार मिस्टर संकेतच्या बॅटीतून. एसटीचे युवा क्रीडा कमिटी मंडणगड 1 नंबर आहे आयोजनात. 4 धावांची श्री गणेश होते डांगर संघाची. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी मार्गावरती गणेश, चेंडू टाकण्यासाठी संकेत यांच्याकरता. पुन्हा एकदा त्याच पहिला फटका आहे. चेंडू थोडा काळ हवेत चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीयेत. एक धाव कंप्लीट, दुसरा करण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केली जाते. परंतु त्या ठिकाणी काय घडते, चेंडूचा पाठलाग करत असताना क्षेत्ररक्षक होत आहेत बीट आणि चेंडू निघून जातोय सीमारेषे पार. चौकार, बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय मिस्टर संकेतच्या बॅटतून. यस डीजे थँक्यू सो मच. निश्चित आपण पाहतो बॅक टू बॅक 2 चौकार लगावल्यानंतर धावसंख्येची वाटचाल पुढे सरकवत असताना मिस्टर संकेत. दरम्यान गण्यावरती चढवलेला हल्ला ता मात्र सरळ बॅटीने चेंडूवाले क्षेत्ररक्षक गया, क्या बाद आहे, गिरीचा सुरेख झेल, गडी बाद. 2 चौकार लगावल्यानंतर गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता परंतु फटका हवेत खेळला. क्षेत्ररक्षकाच्या वरून काढता आलं नाहीये. झेल टिपला, गडी बाद. मिस्टर संकेत बॅक टू डिपार्ट. चेंडू निर्धाव चेंडूचा या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते. 5 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. 5 चेंडूमध्ये 8 धावा फलकावरती लगावले गेलेले आहेत. संकेत येणार 2 चौकार. संकेत बाद झाला. त्यानंतर नवीन आलेला फलंदाज अमित आहे आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय सतीश यांना. तर मात्र खूप सुरेख फटका एक्झिट केला गेला होता आणि फिल्डिंग
करत असताना क्षेत्ररक्षक चेंडूची पाठलाग करतोय तोपर्यंत आपण पाहतोय उचलून फेकतील क्षेत्ररक्षक तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट केलेत. पहिली षटक या ठिकाणी संपलं गेलेलं आहे. पहिली षटक संपल्यानंतर आपण धावफलक पाहिलं तर धावफलकावरती 10 धावफलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत ज्या ठिकाणी 2 गडी गारद झालेले आहेत. पहिला चेंडू आपण पाहिला स्क्वेअर कट मारण्याच्या प्रयत्नामध्ये पॉइंटच्या दिशेला एक हलका झेल टिपला गेला पहिल्या रवींद्र याचा आणि त्यानंतर आपण पाहिलं संकेतने थोडंसं धावगतीला सुरुवात केली गेली होती आणि त्या धावगतीला निश्चितच पुढेपर्यंत पोहोचू शकले नाही. बॅक टू बॅक 2 चौकार ठोकल्यानंतर आपण पाहिलं तर एक गॅप शोधण्याच्या नादामध्ये झेलचीच्या स्वरूपात संकेत सुद्धा बाद झाले आणि त्यानंतर अमितने शेवटच्या चेंडूवरती 2 धावा काढून आपण पाहिलं तर षटक संपण्याच्या अखेरीपर्यंत 10 धावा गोळा करून 10च्या सरासरीने 10 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. आतापर्यंत दुसरा गोलंदाज कोण येईल त्याच्यावरती सुद्धा लक्ष असणार आहे. गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होतोय शेखर. दहा धावा फलकावर त्यात एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. सुरुवात चांगली झाली होती ती गोलंदाजी मार्कवरती सुद्धा आणि दोन्ही संघासाठी म्हणे तर साजेसे ठरेल कारण 10 धाबा पहिल्या षटकामध्ये येणं ते सुद्धा खूप चांगली बाब असते आणि त्यानंतर 2 गडी टिपले गेलेले आहेत तर निश्चितच थोडीशी जमेची बाजू या ठिकाणी आपण पाहिलं तर कुंभारली संघासाठी सुद्धा असू शकते. मधल्या फळीतले फलंदाज आज एका ठिकाणी आपण पाहतोय सतीश पवार. निश्चित आपण अतिश पवार जो सतीश पवार हा सलामीच्या रूपाने आला होता. क्या बात आहे. स्लॉग स्वीजचा फटका चेंडू सीमारेषे पार षटकार येतोय मिस्टर सतीशच्या बॅटीतून. मारून बाजी उडवली झोप भल्या भल्यांची बघा एकाच फटक्यात उडवली एकाच फटक्यात खेळ मैदानी क्रिकेट रंगला युवा कमिटी मंडणगड तालुक्यात खेळ मैदानी क्रिकेट रंगला युवा कमिटी मंडणगड तालुक्यात. षटकार नंतर आपण पाहतोय जो दबाव प्रस्थापित होता. क्या बात आहे. ही आहे हायलाइट. बॅक टू बॅक तसाच फटका या ठिकाणी सतीशच्या बॅटीतून येतोय. षटकार सतीशच्या बॅटीतून. थँक्यू सो मच. निश्चित आपण पाहिलं जसं काय तोच फटका रिपीट करताना आपल्याला पाहायला मिळाला मिस्टर सतीश आणि शेखर यांना पण पाहिलं तर त्याच पद्धतीला चेंडू टाकला होता. ह्या अगोदर चेंडू टाकला त्याआधी षटका टाकला परंतु आमिष देण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु त्या आमिष मध्ये सक्सेसफुल ठरला आणि फुलटॉस चेंडू त्या चेंडूवरती सुद्धा येतोय षटकार. बॅक टू बॅक तिसरा षटकार सतीशच्या बॅटतून. यस डीजे. युवा क्रीडा कमिटी मंडणगड एक नंबर आहे आयोजन. चला बॅक टू बॅक 3 षटकार ठोकल्यानंतर जो दबाव होता 2 गडी गारद होण्याचा तो दबाव कुठेतरी बाजूला सारत असताना सतीश 28 धावा फलकावरती आहेत. क्या बात आहे. सुरेख चेंडू त्याच लेंथला चेंडू टाकला गेला होता आणि या ठिकाणी पंचांकडे दाद मागितली जात आहे. पंचांनी 1 बढून जाऊन गडी बाद असल्याचा इशारा दिलेला आहे. गडी बाद मिस्टर सतीश बॅक टू डिपार्ट. पंच एलबी दिलेला आहे का. येस थँक्यू सो मच. लेग बिफोर चा विकेट या ठिकाणी पंचांकडनं दर्शवला गेलेला आहे.
28 धावसंख्येवरती सतीश या ठिकाणी सतीशचा बळी मिळवला जातोय. स्ट्राईक वरती आल्यानंतर निश्चितच मोठे 3 फटके एक्झिट केले गेले होते. धावसंख्येच्या गतीला वाढवण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु त्याला या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न शेखर यांच्याकडनं झालेला आहे. विचार केला निश्चित पहिल्या 2 चेंडूवरती ज्या पद्धतीने फटके एक्झिट केले, ज्या लेंथवरती चेंडू टाकले गेले होते त्या चेंडूवरती 2 षटकार लगावले गेले होते आणि त्यानंतर आपण पाहिलं तीच लेंथ या चौथ्या चेंडूवरती टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु हा थोडा यॉर्कर टाकला गेला होता. मात्र नवीन फलंदाज या ठिकाणी मनोज प्रदीपजी बेडरे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. सतीश यांच्याकरता बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले त्याकडे. लास्ट बॉल 29 रन्स ऑन द बोर्ड. क्या बात आहे. स्क्वेअर कटचा फटका निश्चितच आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. एकच रन भेटली झाली या चेंडूवरती. या षटकामध्ये आले तब्बल 20 धावा. बॅक टू बॅक 3 षटकार 30चे, त्यानंतर बॅक टू बॅक शेवटचे 2 चेंडूवरती एकेरी धावा. त्याकडे आपण पाहतोय या षटकामध्ये 20 धावा गोळा करण्यात आलेले आहेत. 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3-0-30 30 धावा फलकावरती लगावल्या गेल्या, ज्या ठिकाणी 3 महत्वपूर्ण गडी बॅक टू डिपार्ट गेलेले आहेत. आता मात्र येणारे 2 षटक आहेत. या 2 षटकामध्ये निश्चितच ज्या पद्धतीने या 30 धावा झालेल्या आहेत त्याच पद्धतीने 30 धावा या 2 षटकामध्ये आल्या तर निश्चितच एक चांगली टोटल सेट केली जाऊ शकते. म्हणजे 60-62 या धावा फलकावरती लगावल्या जाऊ शकतात जर या पद्धतीने रन्स गेल्या तर. परंतु गोलंदाज काय करतील कुंभारली संघाचे की या धावा कुठेतरी वाढलेल्या त्या धावांना कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्या धावा जी फ्लाइंग पद्धतीने चालल्या त्यांना थांबवणं गरजेचं आहे. बॅक टू बॅक घडी घालत करणं गरजेचं आहे. तर निश्चितच एक छोटी टोटल जर समोर येऊन राहील ना तर निश्चितच ते पार करण्यासाठी आपल्याला जास्त नाकी न होणार नाही. अशा अनुषंगाने हा चौथा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. तिसरा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतोय मिस्टर अमर. थोडासा लेग स्टंपच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर निघून जातोय. पंच वळतात आपल्याकडे वाईटचा इशारा देण्यासाठी आणि वाईट निशी धावसंख्येमध्ये वाढ होऊन जाईल. धावसंख्या 31-31 31 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत आणि या 31 धावा लगावल्यानंतर माझं तिसरं षटक अजूनही बाकी आहे. या 6 चेंडू येणारे निश्चितच किती धावा देऊन जातील हे येणारे 6 चेंडू आपल्याला दर्शवतील. अमित मनोज ही जोडी मैदानामध्ये आहे. मधल्या फळीतली जोडी आपण पाहतोय. सलामीवर 3 बॅटर बॅक डिपार्ट केलेले असताना हे 2 बॅटर या ठिकाणी मधल्या फळीतले डांगर संघाकडचे. तर मात्र हलक्या रीतीने घेऊन काढल्या. थोडा काळ हवेत होता परंतु 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू येतोय. 1 धाव धावून काढली जाते. गिरीश त्या ठिकाणी तैनात केले गेले आहेत. एक झेल सुद्धा खूप सुरेख पद्धतीने टिपला गेला होता गिरीश यांच्या मार्फत आणि आपण पाहतोय चांगली क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी गिरीश यांच्या मार्फत घडलं जाते. 30 सर्कलमध्ये निश्चितच चांगली क्षेत्ररक्षण दिसते आपल्या गिरीश यांची. त्यानंतर आपण पाहिलं पहिला सुरेख झेल टिपला होता गणेश यांच्या मार्फत. अमर क्या बात आहे. सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॅटीची कडा लागून यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. गडी बाद. प्रशांत फलंदाजी मार्गवरती येतोय.
चला गिरीश येतोय गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक टाकण्यासाठी. ऑन साईडला टाकलेला चेंडू निश्चितच एकच धाव घेतली जाईल. बघा पहिले 2 षटकामध्ये निश्चित 30 धाव फलकावरती लगावले गेले होते आणि त्यानंतर आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न अमर यांचा एक नफीतील गेंदबाजी केली गेली आणि फक्त 3-4 धावांचं षटक हाताळलं गेलं. 35 धावा आतापर्यंत फलकावरती लगावल्या गेल्या आहेत. त्यामध्ये टप्पा पडल्यानंतर निश्चितच आउट ऑफ द ऑफ स्टंप टप्पा पडला तर येस नोचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. रवांतरने धावसंख्येमध्ये वाढ केली जाईल. येस आजच्या दिवसामध्ये खूप असे गोलंदाज आपल्याला आढळले गेले आहेत पंचांच्या नजरेमध्ये ज्यांनी थ्रो गोलंदाजी हाताळली गेलेली आहे. तर निश्चित हे षटक या ठिकाणी कॅन्सल केलं जातंय. 5 चेंडू टाकण्यासाठी नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती येईल मिस्टर नागेश आणि 9 चेंडू होता तर निश्चितच हा चेंडू फ्री हिटचा असणार आहे. आणि या फ्री हिटच्या चेंडूवरती स्ट्राईक येण्यावरती कोण आहेत तर मिस्टर प्रशांत. धावसंख्या पाहिली तर 36 धावा फलकावरती आहेत. 36 धावा फलकावरती धावा रोखण्याचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी कुंभारली संघाकडनं केला गेलेला आहे. जो प्रयत्न करायचा मोठी धावसंख्या उभारण्यासाठी कुंभारली डांगर संघाला तो प्रयत्नामध्ये थोडंसं असफल या ठिकाणी ठरताना डांगरचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज मात्र आकुटापा चेंडू ऑन साईडला ढकललेला आहे. 1 बाउन्स चेंडू निघून जातोय सीमारेषे पार येतोय. 1 बाउन्स चौकार 4 धावा. क्रिकेटचा फेमस मंडणगड गाव तिथे युवा कमिटीचा गाजतय नाव. युवा कमिटीचा गाजतय नाव. तिथे युवा कमिटीचा गाजतय नाव. हे मनी नाही कुठला हो भेदभाव नाही. राजकारण फक्त क्रिकेटवर ठाई. राजकारण फक्त क्रिकेटवर ठाई. राजकारण फक्त क्रिकेटवर ठाई. हे वंदन करून गणरायाला केलं. निश्चितच चौकार आल्यानंतर धावसंख्या थोडीशी वाढली जाते. धावसंख्या 40 फलकावरती लगावली जाते. इथं 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. तर मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातो. यष्टी रक्षकाकडे थोडंसं वाचताना या ठिकाणी प्रशांत आपल्याला पाहायला मिळाला आणि 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 40 धावा फलकावरती आहेत. या 3 चेंडूवरती येणारे 2 तरी मोठे फटके एक मजबूत स्थितीमध्ये आणू शकते डांगर संघाला. डिफेंडिंगसाठी जर उपयोगी पडतील त्या या धावा. टप्प्याचा चेंडू आणि निर्धाव चेंडू. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. धावा 40 वरती स्थिरावल्या गेलेल्या आहेत. ऑन साइड ढकलला आहे. 1 बाउंड चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार येतोय प्रशांतच्या बॅटतून. यस डीजे खेळाडू मैदानात उतरणार वंदन करून गणरायाला. खेळाडू मैदानात उतरणार मंडणगड प्रीमियर लीग आमची आहे हो 1 नंबर. युवा क्रीडा कमिटी मंडणगड आहे हो 1 नंबर. मंडणगड प्रीमियर लीग आमची आहे हो 1 नंबर. युवा क्रीडा कमिटी मंडणगड आहे हो 1 नंबर. लास्ट बॉल चेंडू द्या प्लीज. ए बाबू ए त्यांचा आहे तो. शेवटचा चेंडू आहे. 44 धावा फलकावरती आहेत. एक मोठा प्रहार निश्चित षटकार आला तर 50 चौकार आला 48 धावा सेट केल्या जाऊ शकतात. परंतु आता चेंडू हवेत आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक येतोय. झेलपर्यंत पोहोचू शकणार नाही. 1 बाउन्स चेंडू अडवला जाईल. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तिसरा होण्याचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये गडी बाद होईल. प्रशांत 2 धावांनी समाधान मानावं लागते डांगर संघाला. या शेवटच्या चेंडूवरती 2 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 46 आणि 47 धावांचं लक्ष येऊन राहते कुंभारली संघासाठी. चला लगेचच विनंती असेल 2 संघ ओम साई श्री गणेश तांबडीवाडी आणि गणेश कृपा क्रिकेट संघ घुमरी. ओम साई गणेश
ओमसाई गणेश संघ तांबडीवाडी आणि गणेश कृपा घुमरी. चला दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज या. ओमसाई गणेश तांबडीवाडी आणि गणेश कृपा क्रिकेट संघ घुमरी. चला दोन्ही संघाचे कर्णधार या प्लीज. इथे प्रत्येक खेळाडूचा खेळ आहे छान. साऱ्या युवा खेळाडूंचा होईल सन्मान. साऱ्या युवा खेळाडूंचा होईल सन्मान. साऱ्या युवा खेळाडूंचा होईल सन्मान. एक करतात बॅटिंग धुवाधार. मारतात चौकार आणि षटकार. मारतात चौकार आणि षटकार. मारतात चौकार आणि षटकार. हे सगळेच मेंबर कमिटीचे इथे लावताना हो हातभार. सगळेच मेंबर कमिटीचे इथे लावताना हो हातभार. मंडणगड प्रीमियर लीग आमची आहे हो एक नंबर. युवा क्रीडा कमिटी मंडणगड आहे हो एक नंबर. मंडणगड प्रीमियर लीग आमची आहे हो एक नंबर. युवा क्रीडा कमिटी मंडणगड आहे हो एक नंबर. साऱ्या गोलंदाजांनी फलंदाजांवर असतोय नेहमी विश्वास फार. असतोय नेहमी विश्वास फार. असतोय नेहमी विश्वास फार. हे नारंगीच्या या मैदानावर करतात नेहमी बाजी सर. करतात नेहमी बाजी सर. करतात नेहमी बाजी सर. हे अशी ही आमची युवा कमिटी आम्ही तिचे हो शिलेदार. अशी ही आमची युवा कमिटी आम्ही तिचे हो शिलेदार. पुढच्या मॅचचा टॉस झाला का? चला ओमसाई गणेश तांबडीवाडी आणि गणेश कृपा घुमरी. चला घुमरी आणि तांबडीवाडी या दोन संघादरम्यान टॉस. श्याम शिगवन काट इज द कॉल. चला टेल आलाय आणि घुमरीने टॉस जिंकला. काय निर्णय असणार आहे? फिल्डिंग. कशा प्रकारची घुमरीची तयारी आहे एकंदरीत या स्पर्धेसाठी आणि स्पर्धेबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम युवा क्रीडा कमिटीचे आभार मानतो. आम्हाला या स्टेजपर्यंत त्यांनी पोचवलं आहे आणि आम्ही 100% प्रयत्न करू. तांबडीवाडी संघ पण खूप छान खेळतो आम्हाला माहीत आहे. त्यांच्यातला एक वरिष्ठ खेळाडू आहे तो ओपनमध्ये खेळून आलेला आहे. पण आम्ही 100% प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. तांबडीवाडी संघ जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणच केलं असतं कारण इथे चेस खूप इझिली होतोय. एकंदरीत पहिली बॅटिंग आता करायची आहे म्हणजेच मानाच्या विरोधात बॅटिंग करायची. किती रन्सपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 60-65. आज काही असे खेळाडू जे तुम्हाला गरजेचे ते पण अनुपस्थित आहेत असं आहेत की सगळी टीम आहे? नाही, पूर्ण टीम आहे आज. क्या बात आहे. एक असा संघ ज्याची पूर्ण टीम भेटते आहे. आणि कसं वाटलं हे आयोजन एकंदरीत तिथं आल्यानंतर? आयोजन खूप चांगलं आहे. खास करून युवा क्रीडा कमिटीसाठी माझ्याकडून सलाम. कारण ते ज्या प्रकारे आयोजन करतात ते सर्वांनाच आवडतं आणि खूप छानच असतं. त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. खूप साऱ्या शुभेच्छा घुमरी. आपणास सुद्धा अहवाल असा आहे टॉस जिंकला घुमरी संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी तांबडीवाडी संघाला आमंत्रित केलंय. हे नेक्स्ट मॅचसाठी असणार आहे. तुर्तास या मॅचमध्ये काय चाललंय याची धावती कहाणी अनिल बिनवलसे आपल्यासमोर सादर करणार आहेत. येस, थँक्यू सर, थँक्यू सो मच. निश्चित आपण पाहतोय सेकंड इनिंगचा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. 45 धावांचा टार्गेट 47 धावांचा टार्गेट घेऊन शॉट आहे रन
नो बॉल प्लस फ्री हिट आहे. नो प्लस 4 म्हणजे तब्बल 5 धावा येत आहेत आणि 5 बॉल आल्यानंतर आपण पाहतोय फ्री हिटचा चेंडू पुढचा असणार आहे. 47 धावांचा संघ 47 धावांचा टार्गेट या ठिकाणी समोर आहे कुंभारली संघासमोर आणि तो टार्गेट समोर असताना पहिला चेंडू खराब टाकला जातोय गोलंदाज सतीश यांच्या मार्फत. सतीशने फलंदाजी मार्कवरती खूप चांगली सुरुवात चुणूक दाखवली गेली होती. बॅक टू बॅक 3 षटकार लगावले गेले होते परंतु त्यानंतर त्याला बॅक टू डिपार्ट सुद्धा पाठवलं गेलं होतं. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती असताना थोडीशी चुकीची कामगिरी करतोय. पहिला नो आणि त्यावरती चौकार आल्यानंतर थोडासा दबावाखाली आपण पाहणार आहोत सतीश यांना. परंतु फलंदाजी मार्कवरती गणेश आणि गिरीश ही जोडी मैदानामध्ये चांगला फटका एक्झिक्यूट केलेला आहे. निश्चितच डीपला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. फेकी करतोय 2 धावा तद्वर या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. 2 धावांची धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती ज्या ठिकाणी 47 धावांचा पाठलाग चेस करायचा आहे. अजूनपर्यंत आपण पाहिलं 23 चेंडूंचा खेळ बाकी अजूनपर्यंत आणि अजूनही 40 धावा करायच्या आहेत कुंभारली संघाला जर हा सामना जिंकायचा असेल. दुपारचं सत्र आहे. दुपार सत्रामध्ये निश्चित आपण पाहिलं तर मोठे मोठे फटके एक्झिक्यूट केले जाऊ शकतात कारण हवेचा वेग हा वाढलेला असतो आणि या वाढलेल्या वेगामध्ये मोठे फटके एक्झिक्यूट लवकरात लवकर केले जातात. परंतु आता मात्र चुकी घडली जाते. जेल पर्यंत पोहोचले गेले होते परंतु जेल टिपता आलेलं नाहीये आणि त्याचा परिणाम या ठिकाणी भुगता लागलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार. जीवदान लाभते मिस्टर सतीश यांना आणि सतीश खेळपट्टीवरती शेवटपर्यंत गणेश खेळपट्टीवरती जर शेवटपर्यंत राहिले तर निश्चितच कुंभारली संघाला विजयाच्या वाटचालीकडे नेऊ शकतील. दरम्यान धावा फलकावरती आतापर्यंत 11 धावा फलकावरती लगावले गेलेले आहेत. 2च चेंडू आतापर्यंत संपले गेलेले आहेत. मात्र दबाव 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 आणि प्रेशर या ठिकाणी आढळतोय मिस्टर सतीश यांच्यावरती. निश्चितच चांगले चेंडू हाताळले जातात. क्षेत्ररक्षकही साथ लाभत नाहीये त्या कारणे आलेला हा प्रेशर. लेग स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा पंचांकडनं अवांतरे धावसंख्येमध्ये वाढ करून जातोय. 12वी धाव फलकावरती लगावली जाते ज्या ठिकाणी आतापर्यंत फक्त 2 चेंडूंचा खेळ संपला गेलेला आहे. क्या बात आहे. फुल लेन डिलिव्हरी निश्चितच खूप सुरेख चेंडू ब्लॉक पद्धतीचा चेंडू टाकण्यात आला होता सतीश यांच्या मार्फत आणि त्या चेंडूला हलक्या रीतीने खेळून काढला गणेश यांनी आणि स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे गणेश यांच्या मार्फत. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ 13 धाव फलकावरती लगावले जातात. तर मात्र सतीश गिरीश स्ट्राईक एंडवरती. येस नोचा इशारा पंचांकडनं. फेकीचा नो आहे. या ठिकाणी आजच्या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असे गोलंदाजांना निश्चितच पेनलाइज केलं गेलेलं आहे आणि त्या पद्धतीचा नजर बसून राहिलेली आहे गोलंदाजांवरती आणि हा सुद्धा नोचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. यात जास्त विचार पंचांशी वाद करू नये प्लीज. पंचांचं लक्ष आजच्या दिवसामध्ये वेधून राहिलेलं आहे प्रत्येक गोलंदाजावरती प्रत्येक निर्णयावरती. तर पंचांशी जास्त वाद करू नये प्लीज. अनिल थांबवतो थोडकर मंचावरती मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतो आणि त्याचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. तर सर्वप्रथम मी विनंती करेल सन्माननीय विनयजी कातेसाहेब आपण या आपला यथोचित सन्मान केला जाईल. युवा सेना जिल्हा सचिव सन्माननीय विनयजी कातेसाहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे आणि या सन्मान करण्याची विनंती युवा क्रीडा कमिटीमध्ये कार्यरत असणारे अध्यक्ष सुधीर करावडे आणि उपाध्यक्ष संजयजी पात्रे यांच्या शुभ हस्ते इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करेल सुधीरजी करावडे अध्यक्ष आपण या. त्याचबरोबर संजयजी पात्रे साहेब आपण सुद्धा यायचं. तर सन्मान केला जातोय. संजयजी पात्रे साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते युवा सेना जिल्हा सचिव विनयजी काते साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी टॉस का बॉक्सच्या दिशेने यायचे. सन्माननीय विनयजी काते साहेब आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. विनयजी काते साहेब यांचा यथोचित सन्मान सन्माननीय युवा क्रीडा कमिटी अध्यक्ष सुधीरजी करावडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात.
सन्माननीय विनायकजी काते साहेब यांच्यासाठी वेळात वेळ काढून या ठिकाणी ते उपस्थित राहिलेत आणि त्यामुळे त्यांचा यथोचित सन्मान सुद्धा या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान केला जाईल अजयजी चिकवण साहेब आपणास विनंती आपण या युवासेना तालुका सल्लागार आणि त्यांचा यथोचित सन्मान करण्याची मी विनंती करेल. संजयजी पात्रे, अजयजी शिकवण साहेब यांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. युवासेना तालुका सल्लागार हॅलो आणि त्यांचा सन्मान. नक्की साहेब, धन्यवाद. ॲक्च्युली आचारसंहितेचं आपल्याला बंधन असल्या कारणाने नाव घेऊ शकत नाही, परंतु योगेशदा रामदासभाई कदम यांच्यामार्फत आपल्याला दरवेळेला आपल्या युवाचेसाठी नक्की मोलाची आपल्याला साथ मिळते. त्यांनी जी काय आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्याचं वर्णन आता इथं आपण करू शकत नाही. आचारसंहितेचं बंधन आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. परंतु कार्यकारिणीच्या माध्यमातून आपल्याला सगळे पदाधिकाऱ्यांनी इथं भेट दिलेली आहे. अगदी एका शब्दावरती आपल्या युवा चषकासाठी ज्यांनी मोलाची मदत केली असे आपले योगेशदादा रामदासभाई कदम यांच्यासाठी जोरदार टाळ्या एकदा होऊन जाऊ. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत खरोखरच. आणि सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या युवा क्रीडा कमिटीचा हा कार्यकाल आपल्या 10 वर्षाचा असेल. अगदी पक्षनिरपेक्षपणे जी आपली युवा क्रीडा कमिटीची वाटचाल आहे ते आपण आतापर्यंत पार पाडलेली आहे. परंतु कुणाचं तरी योगदान लागतं आणि ते योगदान त्या माणसाने आमच्यासाठी दिलेलं आहे. ते एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे आमचे योगेशदादा कदम. 100% आजला त्यांच्यामध्ये पण आपल्याला सांगण्यात आलं की बॅनरबाजी किंवा कुठल्याही गोष्टीची आपण कुठलीही पूर्तता करू नका. 100% जी मी देतो आहे काय गोष्टी असेल ते तुमच्यासाठी प्रेमापोटी तुम्हाला देतो आहे आणि ती त्यांनी देणगी स्वरूपात आपल्याला मदत केलेली आहे. त्याबद्दल मी आमदार साहेबांचे मनापासून आभार मानतो आणि पुढचा आपला सत्काराचा कार्यक्रम तो आपण चालू ठेवूया. येस, थँक्यू. त्यानंतर मी विनंती करेल सन्माननीय प्रमोदजी दुर्गावले युवासेना तालुका संघटक सन्माननीय प्रमोदजी दुर्गावले साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मॅच चालू आहे साहेब, मी माईक सुपूर्द करतो साहेबांना. धन्यवाद साहेब. तर सन्मान केला जातो प्रमोदजी दुर्गवले साहेब तालुका संघटक युवासेना, त्याचा यथोचित सन्मान या ठिकाणी होत असताना आपण पाहतो. समाजोन्नती संघाचे अध्यक्ष सुद्धा आहेत. कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष सन्माननीय प्रमोदजी दुर्गवले यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. सुधीरजी करावडे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. त्यानंतर पुढील सन्मान रुपेशजी मापळकर विभाग संघटक भिंगलोली रुपेशजी मापळकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातो. प्रमोदजी भानसे साहेब युवासेना तालुका प्रमुख या ठिकाणी उपस्थित, युवासेना तालुका संघटक सचिव यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करेल प्रमोदजी आपण सुद्धा या. मी विनंती करेल प्रमोदजी आपण सुद्धा या. त्यानंतर प्रमोदजी आपण सुद्धा या, आपला यथोचित सन्मान केला जाईल. युवासेना तालुका सचिव सन्माननीय प्रमोदजी भानसे यांचा सुद्धा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. मी विनंती करेल मनोजी बागडे यांच्या शुभ हस्ते हा यथोचित सन्मान प्रमोदजी भानसे साहेब यांचा या ठिकाणी होताना आपण पाहतोय. जोरदार टाळ्या जात आहेत प्रमोदजी भानसे साहेबांसाठी सुद्धा. धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात आणि या स्पर्धेला आपली सदिच्छा भेट लाभली त्याबद्दल. विशेष सहकार्य सन्माननीय योगेशदादा रामदासभाई कदम यांच्या माध्यमातून लाभलं आणि त्यांची ही संपूर्ण मंडळी या ठिकाणी उपस्थित, त्यांचा सन्मान केला जातो. त्यानंतर मनसे शाखा प्रमुख विरार अमितजी पवार यांचं हे विरार फुलपाडा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. विनंती करेल अमितजी पवार आपण या, आपला सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. युवा क्रीडा कमिटी मेंबर
क्रीडा कमिटी मेंबर युवा क्रीडा कमिटी मेंबर्स आपण सुद्धा या. 14 पाहिजे 12ला 14 पाहिजे 12 15 35 झाला ना 47 टार्गेट आहे हे 33 झाला भाऊ एक काढला लास्ट 12 14 पाहिजे 12 14 पाहिजे अंपायर 12 14चं इक्वेशन आहे. बघा आज आमदार साहेब या ठिकाणी येऊ शकलेले नाहीयेत का त्यांचा शेड्यूल बिझी असल्या कारणाने आणि त्यामुळे ही युवा सेनेची सगळी कार्यकारिणी या ठिकाणी वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट देताना आपण आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या समेत युवा क्रीडा कमिटीचे सर्व मेंबर्स यांना विनंती आहे की आपण या एक फोटोशूट केला जाणार आहे या समस्त आपल्या मान्यवरांच्या साथीनं मान्यवरांच्या सोबत युवा क्रीडा कमिटी मेंबर्स जेवढे उपस्थित आहेत 2 वर बाकी आहेत. चला फक्त 2 वर बाकी आहेत साहेब त्यामुळे आपण स्थानापन्न व्हा पुढे एकदा मॅचच्या दिशेने वळणार आहोत. अनिल बिनबन्सी पुन्हा एकदा जॉईन होतील. येस थँक्यू सो मच सर. निश्चित आपण पाहतोय 12 14चं इक्वेशन होतं 12 14चं इक्वेशन येऊन राहिलेलं होतं आणि तो इक्वेशन आल्यानंतर आपण पाहिलं तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज पहिल्या चेंडूवरती वाईट आणि त्यानंतर ते वाईट कुठेतरी कंटिन्यू करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चुकी या ठिकाणी घडली जाते गोलंदाज मार्फत. 3 बॅक टू बॅक वाईड हाताळलेले गेले आहेत गोलंदाज मार्फत 36 धाबा फलकावरती लगावल्या जातात. त्या मात्र नोचा इशारा पंचांकडे दिला जातो आहे. स्क्वेअर लेग अंपायर यांनी नोचा इशारा दिलेला आहे. गोलंदाज हटवावा लागेल कारण फेकीचा नो आहे. थ्रो गोलंदाजी हाताळली जाते असा इशारा पंचांकडे दिला जातोय तर निश्चितच गोलंदाज बदला आणि ज्या ठिकाणी इक्वेशन होतं 12 14चं ते इक्वेशन आता मात्र येऊन राहते 12 चेंडूमध्ये 10 धावांचं म्हणजे कुंभारली संघ जवळजवळ विजयाच्या वाटचालीकडे या ठिकाणी आपल्याला जाताना आढळून येतोय. परंतु गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती अमित सज्ज होतोय यानंतरचे चेंडू टाकण्यासाठी आणि कमबॅक करणं गरजेचं आहे. निश्चित डांगर संघाला जर या सामन्यामध्ये स्लोअर वन पद्धतीचा चेंडू खाऊ कॉर्नरच्या दिशेला चेंडू क्षेत्ररक्षक अडवतोय फेकतोय. एकच धाव घेतली गेली आहे चेंडूवरती आणि या एका धाब्यानिशी धावसंख्येमध्ये वाढ केली तर धावसंख्या जाऊन फलकावरती लगावली जाते 39 क्या बात आहे. सुरेख चेंडू काहीच कळलं नाही फलंदाजांना थोडंसं जागा बनवून कव्हरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू 2 चेंडू आतापर्यंत संपले गेलेले आहेत. तर 2 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर अमितच्या 1 धाव काढली गेलेली आहे. या धावा डॉट चेंडू टाकणं बळी टिपला गेलेला आहे. या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त केला गेला आहे अमित यांच्या मार्फत. थोडं जागा बनवून निश्चितच ऑन साईडला ढकलण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु त्या प्रयत्नामध्ये फसले गेले. यॉर्करमधला चेंडू टाकला गेला अमित यांच्या मार्फत आणि त्रिफळा उद्ध्वस्त केला गेला. गडी बाद. युवा चषकच्या सर्व कमिटी मेंबरांना विनंती असेल तर सर्व मेंबर्सनी या ठिकाणी मंचावर येऊन विराजमान व्हायचं प्लीज. युवा चषकचे सर्व कमिटी मेंबर्स सन्माननीय भिकुमामा मालप यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतं. मी विनंती करेन भिकुमामा आपण सुद्धा या. आपलं सहर्ष स्वागत आहे युवा क्रीडा कमिटीच्या वतीनं युवा चषक 2024च्या वतीनं. भिकुमामा मालप खूप मोठा प्रवास गाठून पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये आपली उपस्थिती नोंदवताना दिसतात. युवा क्रीडा कमिटीच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण होताना बघितले आणि खूप चांगला मोलाचा वाटा त्याचा या युवा क्रीडा कमिटीमध्ये आहे. हे शेखर येतोय नवीन फलंदाज फलंदाजी मार्गवरती ज्या ठिकाणी
9 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. दिसत थोडासा जागा बनवून फक्त ढकलण्याचा प्रयत्न केला गेला आणि आपण पाहिलं लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येऊन फेकेल तोपर्यंत एकच धाव. तिसरं षटक संपलं गेलेलं आहे. 42 धावा फलकावरती. आता मात्र शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि 6 चेंडूमध्ये 5 धावा करायच्या आहेत. मधल्या फळीतले फलंदाज आहेत. एका ठिकाणी आपण पाहिलं तर नागेश, दुसऱ्या ठिकाणी आपण पाहिलं तर शेखर. ही जोडी मैदान नागेश शेखर ही जोडी मधल्या फळीतली आहे. धाकड फलंदाज आहे. तर निश्चितच 6 मध्ये 5 चेस करायचे आहेत आणि 6 मध्ये 5 डिफेंड करायचे आहेत ते डांगर संघाला. गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी बोलवलं जाते कारण 2 महत्वाचे जे गोलंदाज होते त्यांना या ठिकाणी बाजूला सारलेलं आहे. पंचांकडनं निश्चितच थोडंसं थ्रो गोलंदाजी हाताळत असताना पाहिलं त्यांना, त्यामुळे त्यांना गोलंदाजी करता येणार नाहीये. तर निश्चित शेवटचा हा गोलंदाज शुभम. या 6 मध्ये 5 डिफेंड केल्या जातील का? या 6 मध्ये 5 चेस केले जातील कारण मधल्या फळीतले फलंदाज यांना सुद्धा आपण पाहिलेलं आहे मोठे फटके जास्त एक्झिक्यूट करता आलेले नाहीयेत. तर या 6 मध्ये 5चं जो इक्वेशन आहे ते इक्वेशन पार केलं जाईल, डिफेंड केलं जाईल यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह येऊन राहते. शुभम एक छोटासा रनअप आहे म्हणजे स्विंग गोलंदाजी हाताळली जाईल. लेकिन यहाँ पर क्या होता है, यहाँ पर लेग स्टंप के बाहर गेंद और वाइड का इशारा अंपायर की तरफ से आता हुआ. 6 मध्ये 4 धावांची गरज येऊन राहते. आता मात्र शुभमला हा सामना आणण्यासाठी निश्चितच लॉफ केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेला नाहीये. चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार येतोय आणि कुंभारली संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. यापूर्वी सामना निश्चितच ओम साई गणेश क्रिकेट क्लब तांबडीवाडी आणि श्री गणेश कृपा क्रिकेट क्लब घुमरी दोन्ही संघ